तर आता बातमी आहे महाराष्ट्रातून। शिर्डी पोलिसांच्या तपासामध्ये भोंदू खरात संदर्भातील मोठी माहिती समोर आली। समता नागरी पतसंस्थेमध्ये अशोक खरातच्या 100 खात्यांचा तो नॉमिनी असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। शिर्डीमध्ये सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। पतसंस्थेने जेवढे पोलिसांनी आम्हाला खाते सांगितले ते सर्व खाते फ्रीज केलेले आहेत। आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या जे काही अशोक खरात परिवार सोडून जे इतर खाती आहेत त्यात फार मोठा बॅलन्स आहे अशातला भाग नाही। खरात फॅमिलीमध्ये जे काही आहेत साधारण 30-35 लाखाचे अमाउंट आहेत आणि ते सर्वच खाते आम्ही फ्रीज केलेले आहेत। त्यात कुठेही ट्रान्झॅक्शन इथून पुढे होऊ शकत नाही। तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊयात। खरात सावकारी करून जमीन बळकावायचा अशी माहिती समोर आली आहे। 3 कोटींच्या कर्जाच्या व्यवहारातून फसवणूक झाली। 2% व्याजाने दिलेल्या पैशावर कोट्यावधींची वसुली करण्यात आली। 2,52,00,000 रुपये घेतल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। फिर्यादीची 4 एकर जमीन नावावर करण्याचा डाव जो आहे तो अशोक खरातचा होता। चेकबुकवर सही घेऊन खात्यातून पैसे जे आहेत ते परस्पर ट्रान्सफर करण्यात आले। खरातसह पत्नी आणि 2 मुलींच्या नावे 8 खाती असल्याचं समोर आलेलं होतं। तर समता नागरी पतसंस्थेमध्ये 57 खातेदारांची 100 खाती आहेत आणि सर्व खात्यांना खरात हा नॉमिनी आहे। खात्यावरती तब्बल 60 कोटी 36 लाखांचा व्यवहार झाल्याची देखील माहिती मिळते। सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेतही संशयास्पद खाती सध्या आढळलेली आहेत। तर रायगडच्या रोहामधील कर्मा कन्स्ट्रक्शन LLP प्रकल्पामुळे वाद झाला। या प्रकल्पामागे रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींची भागीदारी उघड झाली आहे। तहसीलदारांकडे निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मनसेनं मागणी केली आहे। खराच्या या प्रकल्पामध्ये आर्थिक सहभाग आहे का, मनसेनं हा सवाल केला। CRZचं उल्लंघन जर झाला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी। जे कोणी दोषी असतील, जर त्यांच्यामध्ये जर काही हे जर कोणी दोषी असतील, कुठल्याच दोषीला सोडता कामा नये। आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला ह्याच्यावर चौकशी करावी। आम्हाला हे नक्की कोणाच्या हे प्रकरणाच्या मागे कोण आहे, खरातचे पैसे आहेत, ती कोणाचे पैसे आहेत, का आहेत, हे कोणाचं आहे, ह्याची आम्हाला पूर्ण माहिती मिळावी। आम्ही तहसीलदार साहेबांना पत्र दिलेले आहे संदर्भात। तर कोणत्या बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या याची चौकशी करा असं सुषमा अंधारेंनी म्हटलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो होता असं सांगितलं जात आहे असं अंधारेंनी म्हटलं। या प्रकरणात चाकणकरांचं नाही तर अनेकांचा समावेश असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे। जेव्हा बडा नेता असा उल्लेख केला जातो त्यावेळेला निश्चितपणे महाराष्ट्रातल्या साधारणतः मुख्यमंत्री असणाऱ्या किंवा मुख्यमंत्रीच्या त्या रेंजमध्ये असणाऱ्या लोकांची आपण चर्चा करतो। तो फोटो हा माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीसजी यांचा फोटो होता असं म्हटलं जाते। पुष्टी मी करत नाही, मला माहीत नाही, पण असं असेल तर गंभीर आहे। कारण काहीही असो, फडणवीसजी निश्चितपणे माझ्या विरोधी पक्षातले आहेत, परंतु त्यांना सुखसमृद्धी लाभावी, त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा पद्धतीने जर कोणी विकृती करत असेल आणि एखाद्या फोटोला जर अशा फुल्या बिल्या मारत असेल तर हे गंभीर आहे। आणि म्हणून म्हटलं की या प्रकरणात एकट्या चाकणकर नाही, फक्त चाकणकरांना फोकस करून चालणार नाही, तर त्या अनुषंगाने जे अनेक लोक आहेत त्या लोकांचा सुद्धा यातली चौकशी झाली पाहिजे। तर दीपक केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही मागणी केली आहे। केसरकरांनी राजीनामा दिला नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही असं परशुराम उपरकरांनी म्हटलंय। भोंदू खरातच्या प्रकरणांमुळे केसरकरांचं खरं रूप समोर आल्याचं उपरकर यांनी म्हटलेलं आहे। केसरकरांनी स्वतःहून राजीनामा देऊन आता निवृत्त घ्यावं, नाहीतर दीपक केसरकरांना प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक आणि नागरिक, आज नागरिकांच्या मनात पण दीपक केसरकरांबद्दल कोणती सहानुभूती राहिलेली नाही। जी सहानुभूती दीपक केसरकर आपली दाखवत आहेत, पण दीपक केसरकरांचं खरं रूप आता या खरात बाबाच्या माध्यमातून बाहेर लोकांसमोर उघड झालं आणि लोकांसमोर दूरचित्रवाणीतून बघतायत दीपक केसरकर किती दोषी आहेत ते पण ते लोक बघतायत। त्यामुळेच शिवसेनेने मोर्चा मागण्यासाठी आंदोलन केलं होतं।